सर्वप्रथम BS स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम या संदर्भामध्ये आजचा आपला चौथा व्हिडिओ आहे. या मागील व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती कशा पद्धतीने करायची याविषयी माहिती घेतली. त्यानंतर शाळेमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत चावडी वाचन व गणन हा उपक्रम कशा पद्धतीने राबवायचा याविषयी सुद्धा आपण माहिती घेतली. आणि त्यासोबत जे इतर व्हिडिओ होते सर्व व्हिडिओचे कमेंट आजही आपण चेक केले तर सर्वात जास्त एक कमेंट कॉमन आहे, ती म्हणजे सर कृती कार्यक्रम आराखडा कशा पद्धतीने तयार करणार त्याविषयी माहिती द्या. आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव आजचा व्हिडिओ लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न होता आणि या व्हिडिओ मार्फत प्रत्येक शिक्षक आपल्या वर्गामध्ये कशा पद्धतीने कृती कार्यक्रम आराखडा तयार करणार याविषयी आपण डिटेल माहिती देणार आहोत. इयत्ता दुसरी या वर्गातील मराठी विषयाचा कृती कार्यक्रम आराखडा तयार करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी. या ठिकाणी शिक्षकांचं नाव लिहा. आता इथं अपेक्षित अध्ययन क्षमता आपल्याला लिहायची. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव येणार आहे. आता इथं अध्ययन स्तर क्रमांक लिहायचा आहे. आता इयत्ता दुसरी मराठी विषय अंतर्गत एकूण अध्ययन स्तर आहेत 14. आता आपल्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन स्तर निश्चिती आपण केलेली आहे. त्यानुसार अध्ययन स्तर क्रमांक 1 मध्ये आमच्या वर्गात 4 विद्यार्थी होते, म्हणून या 4 विद्यार्थ्यांचे नाव लिहिले आणि त्यासमोर अध्ययन स्तर क्रमांक 1 मी लिहिला. त्यानंतर पुढं त्या अध्ययन स्तर 1 यासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण कोणती अध्ययन कृती देणार आहोत. मग वर्णमाळेतील अक्षरांचा सराव, चित्र व अक्षर याद्वारे अक्षरांची ओळख करून देणे. स्तर क्रमांक 1 काय? इयत्ता दुसरीसाठी मराठी विषयाचा. ज्या विद्यार्थ्यांना वर्णमाळेतील अक्षरांचं अजून वाचन येत नाही किंवा ते ओळखू शकत नाही असे विद्यार्थी, मग हे 4 विद्यार्थी आहेत. मग त्यासाठी ही अध्ययन कृती मी निश्चित केली. त्यानंतर पुढच्या रकाना आहे आवश्यक पूर्वतयारी किंवा शैक्षणिक साहित्य साधन, वर्णमालाचा तक्ता किंवा मराठी पेटीतील अक्षर कार्ड. मराठी आणि गणित विषयासाठी सर्वात बेस्ट साहित्य असेल तर आपल्याला ज्या मराठी आणि गणित पेट्या मिळाल्या आहेत त्यापेक्षा बेस्ट कोणतंच साहित्य नाही, त्याचा भरभरून उपयोग करा. ओके. त्यानंतर कालावधी 10 ते 15 दिवसाचा कालावधी ह्या 4 विद्यार्थ्यांना स्तर क्रमांक 1 अध्ययन कृतीसाठी मी दिलेला आहे. त्यानंतर इथं विद्यार्थी नोंदी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासमोर तुम्हाला काही विशिष्ट नोंद करायची असेल तर आपण करू शकता. आपल्या निदर्शनास ज्या गोष्टी आल्या असेल त्या आपण इथं लिहू शकतात या कार्यक्रमाअंतर्गत. ओके. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांच्या सहभागासाठी सुचवलेले उपक्रम. आता इथे एक लक्षात घ्या, हा निपुण महाराष्ट्र अंतर्गत हा जो कार्यक्रम आहे हा सर्वात जास्त सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला पालकांची मदत हवी, त्यांचे मोठे बंधू असेल त्यांची मदत हवी. मग घरी त्यांना रोज काय करायचे यासाठी आपण व्हॉट्सअपद्वारे किंवा ऑनलाईन किंवा कॉलद्वारे आपण त्यांना माहिती देऊ शकतो. म्हणजे सुट्ट्यामध्ये सुद्धा आपण त्यांच्या घरी सराव घेऊ शकतो. मग त्यासाठी त्यांना दिलेली कृती इथे लिहायची आहे. मग या ठिकाणी परिसरात किंवा घरात वाळूवर अक्षरलेखन करून विद्यार्थ्यांना वाचन सराव द्यावा. आणि त्यानंतर शेरामध्ये आपल्याला विशिष्ट काही बाबी असतील त्या आपण लिहू शकता. याच पद्धतीने आता स्तर क्रमांक 2 या अंतर्गत 5 विद्यार्थी आहेत. मग या 5 विद्यार्थ्यांचे नाव लिहिले आणि त्यासमोर स्तर क्रमांक 2 लिहिला. स्तर क्रमांक 2 मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना अध्ययन कृती म्हणून मुळाक्षरांचे वाचन सराव, उच्चार सराव, पहा, ऐका व वाचा या अंतर्गत आपल्याला प्रोजेक्टरद्वारे मोबाईलद्वारे विविध व्हिडिओ त्यांना आपण दाखवू शकतो आणि त्याद्वारे त्यांना सराव द्यायचा आहे. म्हणून इथं साहित्यामध्ये वर्णमाला तक्ता, अक्षर कार्ड आणि व्हिडिओ 10 ते 15 दिवस कालावधी. त्यानंतर विद्यार्थ्याची निरीक्षण नोंद इथं लिहिली आहे, उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर पालकांसाठी सुचवलेला उपक्रम या अंतर्गत विद्यार्थ्यांसोबत दिलेले अक्षर कार्ड वापरून पालकांनी घरी वाचन सराव घ्यावा. सहसा निगेटिव्ह नोंदी करायच्या नाहीत, सर्व पॉझिटिव्ह नोंदी आपल्याला करायच्या आहेत. याच पद्धतीने आपल्याला आपल्या वर्गावरील प्रत्येक स्तरावर जेवढे विद्यार्थी आहेत त्यांची नावं लिहून स्तर क्रमांक लिहून आपल्याला कृती कार्यक्रम आराखडा तयार करायचा आहे. आता स्तर क्रमांक 1, स्तर क्रमांक 2, त्यानंतर स्तर क्रमांक 5 लिहिला मी. कारण की माझ्या वर्गात जेवढे विद्यार्थी असेल 20 किंवा 25 त्यात 4 विद्यार्थी स्तर क्रमांक 1 मध्ये आले, त्यानंतर 5 विद्यार्थी स्तर क्रमांक 2 मध्ये आले. पण स्तर क्रमांक 3 आणि 4 मध्ये एकही विद्यार्थी आढळला नाही. मग मी पुढचा स्तर घेतला. मग पुढचा स्तर होता स्तर क्रमांक 5. यात फक्त 2 विद्यार्थी होते. मग या ठिकाणी त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं नाव लिहायचं
आणि त्यानंतर या पुढील रकानामध्ये आपल्याला सर्व माहिती भरायची. आता भरपूर वर्गांमध्ये स्तर क्रमांक 13, 14 किंवा स्तर क्रमांक 10 किंवा 8 या स्तरापैकी विद्यार्थी निघतील ज्यांना भरपूर प्रमाणात क्षमता प्राप्त झालेल्या आहेत. किंचित काही क्षमता त्यांना प्राप्त करायच्या बाकी असतील. त्या अंतर्गत त्यांना कोणत्या कृती दिल्या आहेत, त्यांचे नावं लिहा, किती दिवसासाठी दिलेले आहेत तो कालावधी लिहा. या पद्धतीने आपण आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाचा आणि प्रत्येक विषयाचा कृती आराखडा तयार करू शकतो. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मागील जे व्हिडिओ होते त्यामध्ये भरपूर शिक्षकांनी मेंबरशिप जॉईन केलेली आहे आमच्या यूट्यूब चॅनलची, पण त्यांनी कमेंटद्वारे मेसेज केला नाही, म्हणजे कमेंट केली नाही. तर मित्रांनो, ज्यांनी मेंबरशिप जॉईन केली असेल त्यांनी आता व्हिडिओ किंवा मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा. कमेंट केल्यानंतर आपल्याला त्या कमेंटवर रिप्लाय म्हणून मेंबरशिप ग्रुपची लिंक पाठवण्यात येईल. आपण तिथून जॉईंट व्हा. या ग्रुपमार्फत तुम्ही थेट आमच्याशी चर्चा करू शकता. आपल्याला कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर 99.9% आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न राहील. त्या ग्रुपवर मी ही PDF आणि इतर नमुने पाठवेल. आपले जे इतर सबस्क्रायबर आहेत त्यांनाही हा कृती कार्यक्रम आराखडा जेव्हा पूर्ण भरून तयार होईल किंवा पूर्ण यावर काम होईल, 2री, 3री, 4थी, 5वी हे सर्व आराखडे मी यूट्यूब चॅनलवर लिंक अपलोड करेल पोस्टमार्फत. आपण तिथून डाउनलोड करू शकता. आपल्या वर्गावर कशा पद्धतीने आपण कृती आराखडा तयार करणार याविषयी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. याच पद्धतीने 2री, 3री, 4थी आणि 5वी इतर विषयांचे सुद्धा नमुना कृती कार्यक्रम आराखडे आपल्याला तयार करायचे आहेत प्रत्येक महिन्यासाठी. शक्य झालं तर बनवण्याचा प्रयत्न करेल, अपलोड करेल. ही सर्व माहिती आपल्याला वेळोवेळी मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून सर्व माहिती व्हॉट्सअप मार्फतच मिळेल असं होऊ शकत नाही. ओके, अशाच नवनवीन माहितीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.